नमस्कार, मी सौ मंगला शशांक केकरे, प्रभाग क्रमांक 34 भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार। मला भारतीय जनता पक्षाने जी संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते व भारतीय जनता पक्षाने जी जनतेची सेवा करण्याची संधी दिली, माझ्या प्रभाग क्रमांक 34च्या सर्व जनतेचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। आमचे नागपूरचे गडकरी साहेब, आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार आमचे मोहन भाऊ मते यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। जेव्हा 2017 मध्ये मी निवडणुकीला पुढे गेली आणि निवडून आली, तर या प्रभागामध्ये एक ग्रामीण जसं असते तशा पद्धतीचं आमचा हा प्रभाग म्हणजे आउटरचा पार्ट पडल्यामुळे आमचा हा भाग होता। प्रभाग 34 हा अविकसित भाग होता। या अविकसित भागाला विकसित कसं करायचं याचा प्रयत्न आमचा 9 वर्षात राहिलेला आहे। या भागामध्ये रस्ते कसे पोहोचतील, या भागामध्ये नळ लाईन कशी पोहोचवल्या जाईल, या भागामध्ये गटर लाईन कशी टाकता येईल याचा प्रयत्न आमचा नेहमी राहिला। आणि पथदिवे या भागामध्ये कोणत्याच भागामध्ये होते नाही। या भागामध्ये पथदिवे लावण्याचं सुद्धा काम आम्ही भारतीय जनता पक्षाची एक नगरसेविका म्हणून मागच्या कार्यकाळात पूर्ण कामं करण्याचं काम आम्ही केलं। परंतु जनतेची साथ जेव्हा असते तेव्हाच खरा विकास होतो। जनतेने नेहमी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, आम्हाला नेहमी सहकार्य केलं, त्याबद्दल या प्रभाग क्रमांक 34 मध्ये मागल्या 9 वर्षात आम्ही विकासाचं काम करू शकलो। आणि त्यामध्ये आमच्या मोहन भाऊंनी खऱ्या अर्थाने या प्रभाग 34 मध्ये खूप निधी दिला, त्या कारणामुळे या प्रभागाचा विकास सुद्धा होऊ शकला। येत्या 15 दिवसामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे, त्या कारणास्तव 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला आपला या भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेचा रिझल्ट सुद्धा आहे। मी एकच सांगते, आमचा येणारा कार्यकाळ 5 वर्षाचा हा विकासाचा राहील, हा जनतेच्या सेवेचा राहील, जनतेच्या आरोग्याचा राहील आणि आम्हाला आमच्या प्रभागातले जे लोक आम्हाला जे काम सांगेल ते काम आम्ही करण्याचं पुरेपूर प्रयत्न करू। आम्ही नेहमी 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि 100% देऊन काम कसं करता येईल याचा प्रयत्न आमचा नेहमी असतो। भारतीय जनता पक्ष हा देशातला नंबर 1 पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाचे 2 मोठे नेते या नागपूर शहराचे भूमिपुत्र आहे आणि भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे हे स्वतः जनतेला माहिती आहे। लोकांचं काम आहे बोलणं आणि लोकांचा मी माझं वैयक्तिक मत ठेवते की निवडणुका लढायच्या आहे, मला तिकीट पाहिजे आहे तर स्वतःच्या फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजे, मला टॅग लागला पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे, तर माझं एक वैयक्तिक मत असं आहे की निवडणुका लढल्या पाहिजे, राजकारणात गेलं पाहिजे, परंतु समाजसेवेसाठी गेलं पाहिजे, विकासाच्या धोरणाला सामोर घेऊन गेलं पाहिजे। की मी आज स्वतः 9 वर्ष कार्यकाळ नगरसेविकेचा काढलेला आहे, 5 वर्ष नगरसेविकेचा काळ आणि त्यानंतर 4 वर्ष प्रशासक जेव्हा बसले होते तेव्हा तो काळ काढला आहे। परंतु मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पक्षाचा एक आपला अजेंडा म्हणून आपल्याला आपल्या धोरणांना विचारांना पुढे घेऊन जाऊन आपल्याला आपल्या भागामध्ये कसा विकास करता येईल याचा प्रयत्न माझा नेहमी राहिला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या 5 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच विकासाची नव्या ऊर्जेने, नव्या पर्वावर आम्ही नक्कीच या भागामध्ये पूर्ण विकास करण्याचं काम, जनतेची सेवा करण्याचं काम आमचा प्रयत्न हाच राहील। माझ्या मायबाप जनतेला तर मी विनंती करते आणि विनंती करण्यापेक्षा मला असं वाटते की माझ्या मायबाप जनतेला मी आशीर्वाद मागते, कारण या प्रभाग क्रमांक 34 मधल्या माझ्या मायबाप जनतेने मला खूप भरभरून आशीर्वाद दिला। नेहमी एक आशीर्वाद म्हणून, मुलगी म्हणून, मैत्रीण म्हणून नेहमी मला आवाज दिला। त्याकरिता माझ्या या प्रभाग क्रमांक 34 मधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझी मायबाप जनता यांचे मी धन्यवाद व्यक्त करते, अभिनंदन करते, कारण मी एकटी काहीच नाही। आज मी तुम्हाला सांगते, भारतीय जनता पक्षाची जी आमची टीम आहे आणि आमच्या प्रभागातली पूर्ण जनता आहे, त्या जनतेच्या साथीविना मी काहीच करू शकले नसते। त्या कारणास्तव आज मी त्यांचेच अभिनंदन करते की आज या प्रभाग 34 मध्ये जेवढाही विकास झाला तर त्यांचंच
म्हणजे ते खारीचा वाटा असतो म्हणते, त्यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे. प्रत्येक एका व्यक्तीचा खारीचा वाटा आहे. माझ्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 34च्या कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. त्या कारणामुळे प्रभाग 34 मध्ये एवढा भरभरून विकास झाला. येणाऱ्या काळामध्ये नवीन योजना, नवीन काय काय काम आणता येईल आपल्या भागामध्ये आणि आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याचाच प्रयत्न राहील. त्या मागच्या कार्यकाळामध्ये काही कामं सुटली असतील तर नक्कीच आम्ही त्याचाही प्रयत्न करू की त्यांचंही ते काम आपण मार्गी कसं लावू शकतो याचा प्रयत्न आमचा राहील.